पाऊस या लोकांनी सत्तेधारी लोकांनी जे पाप करून ठेवलेले आहे हे पाप धुण्याचं स्वागत आहे। हे पाऊस आपलं स्वागत करत आहे। तुमच्याला भाग झालेला आहे का सामान्य जनतेसमोर विचार आलेला आहे का कुटुंब चालवायचं का मुलाचं शिक्षण करायचं का आम्ही आमची परिस्थिती पाहिजे हा विचार सामान्य जनतेसमोर आलेला आहे। आणि म्हणून हे पाप धुण्यासाठी म्हणून हा पाऊस येऊन आलेला आहे। म्हणून या पावसाचं हा निसर्ग आहे। आज हिंगणघाट मध्ये आमदार रोहित दादा पवार येत आहे। हिंगणघाट मध्ये या चौकातून जे आहे मोर्चा जन आक्रोश मोर्चा सक्तीचे स्मार्ट मीटर या विरोधात मोठा जो मोर्चा आहे या ठिकाणी जे आहे रोहित दादा पवार जे आहे सर्वात आधी सभेला संबोधित करणार आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता या ठिकाणी जे सभा होणार आहे याच्यानंतर रोहित पवार यांच्यासह हजारोचा असा मोर्चा हा स्मार्ट मीटरच्या सक्तीसाठी आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात निघणार आहे। या ठिकाणी तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येने नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक जे आहे मोठ्या प्रमाणात जमलेल्या दृश्यांमध्ये पाहू शकता। या ठिकाणी पावसाचा जोर जरी असला रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे पण मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमले आहे। एकूणच स्मार्ट मीटरची सक्ती जो आक्रोश होता लोकांच्या मनात जो आक्रोश आहे तो आक्रोशच या रस्त्यावर उतरला असंच म्हणावं लागेल। रोहित पवार काही वेळातच तिथं येथील सभेला संबोधित करतील। त्याच्यानंतर जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व रोहित पवार अन्य मान्यवरांसह करणार आहे।